नमस्कार विद्यार्थी मित्र हो. यादी आपण काय पाहिले? एक आणि अनेक. मग आज काय पाहणार आहोत? तर आपण पाहणार आहोत ह्या तुमच्या मराठीच्या बुकमधील पाठ 6वा. आपण त्यासाठी तुम्ही मराठीची बुक ओपन करायची आहे. पाठ 6वा काढायचा आहे. पेज नंबर 26 ओपन करणार आहात. तर तुम्ही सर्वांनी पेज नंबर मराठीचे बुक ओपन केलेले आहे आणि पेज नंबर 26 ओपन केले आहे असं मी गृहीत धरते. तुम्ही सगळे तयार आहात? तर मग तर चला तर मग पाहूया आपण पाठ 6वा. आपण, तू, तो, ती, तुम्ही, आम्ही आणि मी हे सर्व काय आहेत? सर्वनाम आहेत. त्याला मराठी भाषेत सर्वनाम असे म्हणतात. हा आहे व्याकरणाचा भाग, पण तुम्हाला एवढं डीपमध्ये आत्ताच नाही आहे. मग आपण तरी पण तुम्हाला मी थोडक्यात सांगते. बघा, आता सर्वनाम म्हणजे काय नेमकं? व्याख्या फक्त सांगते. वाक्यातील नामाचा वारंवार होणारा उच्चार टाळावा म्हणून नामाच्या ऐवजी येणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात, हो की नाही? मग आता हा मुलगा आहे. या मुलाचं नाव आहे मुरली. मग आता इथे जो काही 4 लाईन दिलेला आहेत त्यामध्ये सतत मुरली हे नाव आलं असतं. पहा, मुरली मुलगा आहे, मुरली पुस्तक वाचतो आहे, मुरली गोष्टीही लिहितो आहे आणि मुरलीचे नाव मुरली आहे. मग हे सतत मुरली हे योग्य वाटत नाही, म्हणून तिथे हा, तो, त्याचे हे इथे वापरलेलं आहे. मग आता आपण हे वाचायचं का? हे चित्र पहा. ह्या चित्रात तुम्हाला काय दिसतो? एक मुलगा आहे, तो काहीतरी वाचतोय, लिहितोय, है की नाही? मग पहा, हा मुलगा आहे. कोण आहे? हा मुलगा आहे. तो पुस्तक वाचत आहे आणि तो गोष्टीही लिहित आहे आणि त्याचे नाव काय आहे? मुरली. मग कोण आहे? हा मुलगा आहे. तो काय करतोय? पुस्तक वाचतोय आणि तो गोष्टीही लिहितो आहे आणि त्याचे नाव काय आहे? मुरली. मग ह्या मुलाचे नाव काय आहे? बरोबर आहे, या मुलाचे नाव आहे मुरली. आणि तो काय काय करतोय? पुस्तक वाचतोय, गोष्टी वाचतोय, पुस्तक वाचतोय आणि गोष्टी लिहितो आहे, हो की नाही? आणि त्याचे नाव आहे मुरली. मग आपण हे चित्रात पाहिलं. आता हे शब्दात पाहूया आणि ते तुम्ही सर्वांनी वाचायचं आहे माझ्याबरोबर. हा मुलगा आहे. हा मुलगा आहे. तो पुस्तक वाचतो आहे. तो पुस्तक वाचतो आहे. आता पुस्तक हा जोड शब्द आहे. हा मुलगा आहे. तो पुस्तक वाचतो आहे आणि तो गोष्टीही लिहितो आहे. तो गोष्टीही लिहितो आहे. गोष्टीही हा सुद्धा जोड शब्द आहे. त्याचे नाव मुरली आहे. त्याचे, आणि हा सुद्धा काय आहे? जोड शब्द. मग हे झालं आपलं पहिल्या चित्रातील माहिती वाचली आपण आणि चित्र पण पाहिलं. मग तो कोण आहे? मुलगा आहे आणि त्या मुलाचे नाव काय सांगितले त्यांनी? मुरली, हो की नाही? आणि तो काय करतोय? काय करतो आहे? पुस्तक वाचतो आहे आणि गोष्टी लिहितोय. तर मग आपण ह्याच्या पुढील पिक्चर पाहायचं का? चला तर मग ही पहा. इथे तुम्हाला ह्या पिक्चरमध्ये काय दिसतं? पहा, सांगा पाहू. तर एक मुलगी, तिच्यासमोर एक लॅम्प आहे, तिच्यासमोर एक पुस्तक, नोटबुक आहे, पुस्तक आहे की नाही? तीही काय करते? पाहायचं का आपण? तर मग आत्ताच आपण पाहिलं मुरलीने काय केलं. जे मुरलीनं केलं तेच ही मुलगीसुद्धा करते आहे. मग मुलीसाठी वेगळं आणि मुलांसाठी काय वर्ड्स येऊ शकतात किंवा शब्द येऊ शकतात ते पहा. जसं की मुलगा हा. तर मग आता
मुलगी म्हणजे मुलींबद्दल बघूया आपण. ही मुलगी आहे. कोण आहे ही? ही मुलगी आहे. ती काय करते? ती पुस्तक वाचत आहे. ती पुस्तक वाचत आहे. ती गोष्टी लिहिते आहे. तिचे नाव राधिका आहे की नाही? मग ही मुलगी आहे. मग ही कोण आहे? तिचे नाव काय आहे? राधिका. राधिका काय काय करते? पुस्तक वाचते, गोष्टीही लिहिते, हो की नाही? ह्या मुलीचे नाव काय आहे? राधिका. आणि ती काय 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 करते आहे? पुस्तक वाचते आहे, गोष्टीही लिहिते आहे. हे झालं आपण पिक्चर वाचन केलं, म्हणजे चित्र वाचन केलं. मग आता आपण ह्या चित्र वाचन केलं तसेच इकडले शब्दही वाचूया, वाक्य पण वाचूया. तर ठीक आहे, तुम्ही सगळे तयार आहात? तर वाचायचं मग मोठ्यांदी. ही मुलगी आहे. ती पुस्तक वाचते आहे. ती गोष्टीही लिहिते आहे. तिचे नाव राधिका आहे. ही मुलगी आहे. ती पुस्तक वाचते आहे. ती गोष्टीही लिहिते आहे. तिचे नाव राधिका आहे. आपण चित्रवाचन पण केलं आणि वाक्यवाचन पण केलेलं आहे. तर मग आता आपण पाहूया तिसरं चित्र काय सांगते आपल्याला. हे पहा, हे आहे तुमचं तिसरं चित्र. मग तुम्ही सांगा तर तुम्हाला ह्या चित्रात काय दिसतं आहे? तर तुम्हाला ह्या चित्रात एक ट्रेन दिसती, एक गुफा दिसती, आहे की नाही? आजूबाजूला हिरवगार गवत वगैरे दिसते. ट्रेन धावताना दिसते. मग तुम्ही हे नोटीस केलं आहे की ह्या चित्रात तुम्हाला काय दिसतंय? तुम्ही सगळे काय करत आहात? तर आम्ही सगळे खेळत आहोत. पण तुम्ही ह्या वेळी काय करत आहात? व्हिडिओ पाहत आहात, है की नाही? तुम्ही सगळे ट्रेनमधून यात्रेला येणार का? सांगा पाहू, तुम्ही हे सगळेजण ट्रेनमधून यात्रेला येणार का? हो, आम्ही सुद्धा येणार, असं तुम्ही म्हटला असताल, असं मी गृहीत धरते. तर हे पाहिलं आपण ट्रेनचं चित्र. आता या संदर्भात काही वाक्य दिलेले आहेत ते आपण वाचूया. पहा तर मग, तुम्ही सगळे काय करत आहात? पहिलं वाक्य आहे, तुम्ही सगळे काय करत आहात? आता तुम्ही हे सुद्धा जोड शब्द आहे. आम्ही सगळे खेळत आहोत. आता यातला आम्ही हा सुद्धा जोड शब्द आहे, हो की नाही? तुम्ही सगळे ट्रेनमधून यात्रेला येणार. आता यातला ट्रेन यामध्ये रचा उच्चार होतो, ते खाली दाखवलेलं आहे बघा इथे. हे म्हणजे र असतं. तुम्ही सगळे ट्रेनमधून यात्रेला येणार का, असा प्रश्न विचारलेला आहे. तर तुम्ही हो, आम्ही सुद्धा येणार. हो, आम्ही सुद्धा येणार. तर हे पाहिलं तुम्ही तिसरे चित्र. तर मग आणखीन एकदा वाचा पाहू. तुम्ही सगळे काय करत आहात? आम्ही सगळे खेळत आहोत. तुम्ही सगळे ट्रेनमधून यात्रेला येणार का? हो, आम्ही सुद्धा येणार. तर हे पाहिलं आपण. तर आता पाहूया पेज नंबर 27. तर मग तुम्ही सर्वांनी आपले पेज नंबर 27 ओपन करा. तर तुम्ही सर्वांनी पेज नंबर 27 ओपन केले? ठीक आहे, तर बघा मग. तर यातील पेज आता आपण चौथं पिक्चर पाहूया. पहा, ह्या चित्रात तुम्हाला काय काय दिसते आहे?
2 मुलं दिसते आहेत. ते एकमेकांचे मित्र आहेत. एक घर आहे, बाहेर एक घर दाखवलं, ते आतमध्ये आहेत, हो की नाही. तुम्ही ह्या चित्रात काय काय दिसतं ते पहा. पाहिलं तर मग आपण आता वाचन करूया. अरे मी घरी जातो आहे. मग त्यातला एक जण काय म्हणतो, अरे मी घरी जातो आहे. तर दुसरा, मी मित्राबरोबर बागेत खेळणार आहे. मी मित्राबरोबर बागेत खेळणार आहे. तू सुद्धा येतोस का? हो, मी सुद्धा तुझ्याबरोबर खेळायला येतो. तर तुम्ही सुद्धा वाचा. अरे मी घरी जातो आहे. मी मित्राबरोबर बागेत खेळणार आहे. तू सुद्धा येतोस का? यातला सुद्धा हा शब्द काय आहे? जोड शब्द. हो, मी सुद्धा तुझ्याबरोबर खेळायला येतो. आता तुझ्या हे काय आहे? जोड शब्द. तुझ्या सुद्धा. तर हे झालं आपलं 4थं चित्र. तर आपण पाहूया 5वे चित्र. आता हे सुद्धा चित्र तुम्ही नीट पाहायचं. यामध्ये तुम्हाला काय काय दिसतं? एक मुलगी आहे, तिची बहीण आहे, हो की नाही, तिचे आई बाबा आहेत, हो ना. आणि आणखीन काय दिसतं तुम्हाला? ते तिच्या शाळेत आलेले आहेत, हो की नाही. तिचं प्रगती पुस्तक, प्रोग्रेस कार्ड पाहत आहेत, हो की नाही. मग आता आपण या संदर्भात वाचन करायचं. तर बघा मग इथे वाचा, आता लक्ष देऊन ऐका. मी राधा आहे. मी राधा आहे. मीनाक्षी माझी बहीण आहे. मीनाक्षी माझी बहीण आहे. आम्ही दोघी एकाच शाळेत जातो. आम्ही दोघी एकाच शाळेत जातो. माझे आई बाबा शाळेत बाईंना भेटतात. माझे आई बाबा शाळेत बाईंना भेटतात म्हणजे टीचर्सला. तुमच्यासुद्धा आई बाबा PTMच्या वेळेस तुमच्या टीचर्सला भेटतात ना, तसं. आमचे प्रगती पुस्तक बघतात. प्रगती पुस्तक म्हणजे प्रोग्रेस कार्ड, हो ना. मी राधा आहे. मीनाक्षी माझी बहीण आहे. आम्ही दोघी एकाच शाळेत जातो. माझे आई बाबा शाळेत बाईंना भेटतात. आमचे प्रगती पुस्तक बघतात. कोण बघतात? आई बाबा बघतात, हो की नाही. राधाच्या बहिणीचे नाव काय आहे? मीनाक्षी. दोघी एकत्र कुठे असतात? एकाच शाळेत असतात, हो ना. आणि त्यांचे आई बाबा कोणाला भेटतात? बाईंना भेटतात, हो ना. हे झालं आपलं 5वं पिक्चर. आता या संदर्भातील काही शब्द पाहूया आपण. शब्दार्थ: वाचणे. वाचणे, टू रीड. पुस्तक, बुक. गोष्ट, स्टोरी. लिहिणे, टू राईट. खेळणे, टू प्ले. वाचणे, टू रीड. पुस्तक, बुक. गोष्ट, स्टोरी. लिहिणे, टू राईट. खेळणे, टू प्ले. जाणे, टू गो. बाग, गार्डन. म्हणणे, ऐकणे, टू ओबे. प्रगती पुस्तक, प्रोग्रेस कार्ड. बाई, मॅडम. बाई, मॅडम. हे झाले शब्दार्थ. आता इथे काय करायचं आहे आपल्याला? योग्य जोड्या लावायच्या आहेत. आता इथे पहा, बाग. इथे त्यांनी बागेचं चित्राला बाण दाखवलेला आहे, या आरव दाखवला आहे ना, जोडलेला आहे की नाही. तसं तुम्ही आता
ह्या शब्दाच्या जोड्या लावायच्या आहेत. काठी, इथे तुम्हाला कुठे काठी दिसते तर ही, मग तुम्ही ह्या जी जोडी ह्याला लावणार, ह्या चित्राला काठीची जोडी लावणार. घर, कुठे दिसते तुम्हाला घर, इथे है ना ह्या पिक्चरमध्ये, तर तुम्ही ह्या चित्राची जोडी घर या शब्दाला लावणार. आणि ट्रेन, ट्रेन म्हटलं की याला जोडी लावणार, हो ना. मग आता दुसरा क्वेश्चन पाहूयातला. योग्य शब्दाला टिक करा. म्हणजे असं राईटचं चिन्ह, बरोबरचं चिन्ह करायचं आपल्याला, ना. योग्य शब्दाला टिक, खून करायचे, करेक्ट असं करा. आणि रिकाम्या जागी लिहा जो योग्य शब्द आता इथे दिलेला आहे ना ब्रॅकेटमध्ये, लिहितो आणि लिहिता, यातला जो योग्य शब्द आहे इथे दाखवलं त्यांनी, कसं ह्याला असा टिक करायचा. जो शब्द बरोबर असेल त्याला टिक करून तो रिकाम्या जागी इकडे लिहायचा, ह्या अशा पद्धतीने. तर तू गोष्टी लिहितो, तू गोष्टी लिहितो. मग इथं काय आलेलं आहे, लिहितो हा शब्द योग्य आलेला आहे. लिहिता हा अयोग्य असल्यामुळे त्याला टिक केलेलं नाही. लिहितो हा योग्य असल्यामुळे त्याला टिक केलेला आहे आणि तो शब्द हा रिकाम्या जागी लिहिलेला आहे. मग तुम्ही सांगा आता, मी बागेत खेळू आणि खेळतो, काय येणार यातलं, मग खेळतो. मग खेळतोला तुम्ही काय करणार आहात, टिक करणार आहात आणि रिकाम्या जागी इथे लिहिणार आहात, खेळतो. मी पुस्तक वाचली, बरोबर वाटतं का, नाही. मग बरोबर काय वाटतं, मी पुस्तक वाचतो, म्हणून वाचतोला टिक करायचा आणि इथे रिकाम्या जागी ते शब्द लिहून काढायचा. आता तुम्ही गोष्टी लिहिता, मग यातलं योग्य काय वाटतं, तुम्ही गोष्टी लिहिता. मग लिहिताला काय करणार, टिक करणार आणि तो शब्द रिकाम्या जागी लिहिणार तुम्ही. राधिका शाळेत जाते, काय योग्य वाटतं, राधिका शाळेत जाते की जातो योग्य वाटतं, तर जातो हे अयोग्य वाटतं आणि जाते हे योग्य वाटतं, म्हणून जातेवरती टिक करायचा आणि तो रिकाम्या जागी भरायचं की राधिका शाळेत जाते. तो फिरायला जाते की जातो, तर आता हा तो म्हटलेला आहे, मग तिथे जाते हा शब्द येतो का, नाही, तो अयोग्य आहे, त्यामुळे जातो हे शब्द योग्य आहे. तिथे जातोला टिक करून तो जातो शब्द रिकाम्या जागी लिहिणे, तो फिरायला जातो. तर तुम्हाला हे समजलं, मग तुम्ही हे सर्व लिहून काढणार आणि पाठ व्यवस्थित वाचायचा प्रयत्न करणार. तर धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो, आपली भेट आता पुढील व्हिडिओमध्ये.